गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. SD व्हिडिओज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आज आम्ही निघालेलो आहोत. खरं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही नेहमीप्रमाणे एक ट्रिप करत असतो, पण आता आम्हाला पावसाळा आलेला आहे आणि पावसाळी ट्रिप झालेली आहे. आमची उन्हाळी ट्रिप ही पावसाळी ट्रिप झालेली आहे. तर माझ्यासोबत आहेत आदरणीय दडस सर. हाय. काय कसं वाटतंय मग? आता काय आहे, खरं तर मॅडम म्हणाला त्या पद्धतीनं ट्रेकिंग वगैरे वगैरे त्यांना फार आवडतं, पण आता त्या ट्रेक करून करून दमलेल्या आहेत आणि त्या शोधात आहेत त्या भुईकोट किल्ल्यांच्या. आणि पहिला किल्ला आम्ही पाहायला निघालोय तो म्हणजे परांडा. बाय. थँक्यू दडस सर. आता मी निघालेली आहे माझ्या 2 मुलांकडे. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहूयात. ही आहे अपेक्षा. अपेक्षा, तुला कसं वाटतंय ट्रिपला जाताना? इकडे बघ आमच्या प्रेक्षकांकडे. खूप मस्त क्लायमेट झालंय. थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल ट्रिप. बस ओके. आणि हा आहे आदर्श. आदर्श, तुला कसं वाटतंय? मला तर कसं खूप खूप भारी वाटतंय, पण माझं मन पूर्ण गाडीतच आहे. मी जर मागं बघितलं तर सगळ्यांना मागं बघायची वेळ येईल. तेव्हा मी पुढेच बघत आहे. माझा फेस तुम्ही गडावर. ओके, नो प्रॉब्लेम. माझा फेस रिव्हील नंतर होईल. तुझ्या वतीने सर्व प्रेक्षकांना मी गुड मॉर्निंग म्हणत आहे. ओके, तर असा निसर्गाचा आनंद घेत आम्ही 4 जण उस्मानाबाद जिल्ह्यात निघालेलो आहोत. आणि पाहूया उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काय काय पर्यटन स्थळं आहेत ती. तब तक के लिए ओके बाय. सहलीच्या सुरुवातीला वाटेत अकलूजची अकलाई देवीचे दर्शन घेऊन पुढे आम्ही सोलापूर जिल्ह्यातील नीरा आणि भीमा या नद्यांच्या संगमावर वसलेले श्री लक्ष्मी नरसिंह हे पुरातन देवस्थान आहे. इंदापूरपासून हे स्थान केवळ 3 किलोमीटरवर आहे. अष्टकोनी आकारातील चिरेबंदी मंदिराला 33 उंच चिरेबंदी पायऱ्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर अनेक देवांचे मंदिरे आहेत. खूप सुंदर असे मंदिर. महाराष्ट्राला दुर्ग वैभवाची मोठी परंपरा आहे. सह्याद्रीच्या मुख्य धारेवर असणारे गिरिदुर्ग सह्याद्रीच्या नैसर्गिक सुरक्षा कवचामुळे बलदंड व अजिंक्य राहिले होते, परंतु काळाच्या ओघात किल्ल्याचे स्थापत्य बदलताना दिसते. डोंगरी रूपाचे भुईकोटात रूपांतर झाले. हा भुईकोट किल्ला म्हणजेच परांडा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहे. पुराणात याचा उल्लेख परमधामपूर या नावाने आढळतो. पुढे प्रचंडपूर म्हणू लागले आणि त्यानंतर परांडा हे नाव रूढ झाले. 10 एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत 26 बुरुज व आतील तटामध्ये 19 असे एकूण 45 बुरुज किल्ल्यामध्ये आहेत. हा किल्ला बहामणी सुलतान मोहम्मद शहा बहामणीचा वजीर महमूद गवान याने 14व्या शतकात बांधला. नंतर निजामशाही व नंतर शहाजी महाराज यांच्याकडे हा किल्ला होता आणि त्यानंतर आदिलशहा यांच्याकडे होता. किल्ल्याच्या उजव्या बाजूला माणकेश्वराचे मंदिर आहे. किल्ल्यामध्ये मस्जिद आणि मंदिर एकाच ठिकाणी आहेत. पूर्व कालापासून हिंदू मुस्लिम ऐक्याची साक्ष देणारा हा किल्ला अतिशय सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला अनेक बुरुजांचा, चौकोनी आराखड्याचा, सुंदर शिल्पकला आणि तोफा असलेला हा परांडा किल्ला ऐतिहासिक पर्यटन स्थळ बनलेला आहे. या तोफेचे नाव मलिके मैदान आहे. ही तोफ पंचधातूंनी बनलेली असून 20 फूट लांबीची आहे. तिच्यावर 60 ठिकाणी पार्शियन लेख कोरलेले आहेत. अशी सुंदर नक्षीकाम केलेली तोफ सर्वात वरच्या बुरुजावर आहे. जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे, असं काहीतरी सांगणारे हे किल्ले
खरंच एक सुंदर अशी कलाकृती आपल्यासाठी आदर्श ठरत असते. या परांडा किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना अनेक भग्न अवस्थेतील देवतांच्या मूर्त्या आढळलेल्या आहेत. मंदिरे, विहिरी, अनेक वास्तुशिल्पकला देखील आपल्याला पाहायला मिळते. आमचा मूळ उद्देश या ट्रिपचा सोनारी येथील भैरवनाथाचं मंदिर हे आहे. सकाळी 6:30ला आम्ही निघालो होतो. आता 1:30 वाजलेला आहे आणि आम्ही सोनारी येथे पोचलेलो आहोत आणि आता भैरवनाथाच्या मंदिराकडे निघालेलो आहोत. त्यानिमित्ताने येता जाता आणखीन कोणकोणती ठिकाणे पाहायला मिळतात बघूया. योगेश्वरीचा पती भैरवनाथ या सिरियलमध्ये काम करत असताना एक इच्छा निर्माण झाली की सोनारीला येऊन काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांचं दर्शन घ्यायचं आणि ही इच्छा खरंच पूर्ण केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जर मनामध्ये इच्छा असेल तर ती पूर्ण होते, परंतु ती इच्छा किती प्रबळ आहे यावर तिचे पूर्णत्व अवलंबून असते. त्यामुळे प्रबळ इच्छा मनामध्ये निर्माण करा आणि त्या दिशेने वाटचाल करत राहा. तुम्हाला हवे ते यश नक्की मिळेल. मंदिर मस्जिद समोरासमोर आहेत, ऐक्याची साक्ष देत. म्हणून एकोप्याने राहणे हे आपल्या सर्वांचे पूर्वीपासूनचे संस्कार आहेत, हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर श्री विष्णूला समर्पित आहे. हेमाडपंथी शैलीत हे मंदिर इसवी सन 1245 मध्ये बांधले गेले आहे. मंदिरात चारही दिशांनी 4 प्रवेश आहेत, परंतु मुख्य प्रवेश पूर्वभिमुख आहे. गर्भगृहासमोर एक गरुड खांब आहे. एक दिवस रात्री तुळजापूरचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे अक्कलकोटचे स्वामींचे दर्शन घेतले. पुढे आम्ही सोलापूर जिल्ह्यामधील सिद्धरामेश्वर मंदिर पाहिले. या मंदिराच्या तिन्ही बाजूस तलाव असून एखाद्या बेटासारखे मंदिराचे दृश्य दिसते. अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे.
शेवटी आम्ही सोलापूरमधील भुईकोट किल्ला पाहिला. अतिशय सुंदर असे ऐतिहासिक प्रेमींना पर्यटन स्थळ आहे. 14व्या शतकात बहामनीच्या राजवटीत हा किल्ला बांधला गेला. इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने या किल्ल्यावर बराच काळ घालवला. पेशव्यांच्या स्वाधीन झाल्यावर दुसरा बाजीरावही इथे राहिला होता. बहामनी सुलतानने किल्ल्यात एक मंदिर बांधले होते. हे मंदिरही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. हा सुंदर निसर्ग आणि निसर्गात असलेल्या या ऐतिहासिक वास्तू आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास सांगतात. आणि इतिहासप्रेमींचे आयुष्य म्हणजे ॲडव्हेंचर आहे. जर आयुष्यात ते नसेल तर त्यांच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. धन्यवाद. SD व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नवीन ठिकाणाच्या शोधात. बाय.